नमस्कार, मी मयूर विष्णू कुंभारे यांत्रिक मोटर गाडी या व्यवसायाला इन्स्ट्रक्टर आहे। आज आपण बघणार आहे कूलिंग सिस्टीम। कूलिंग सिस्टीम मधले महत्त्वाचे गोष्टी आणि महत्त्वाचे पार्ट्स हे काय आपण आज या व्हिडिओ मध्ये पीपीटी मध्ये बघणार आहे। सगळ्यात पहिले आपण बघूया कूलिंग सिस्टीमचे पर्पज काय आहेत। द बेसिक पर्पज ऑफ कूलिंग सिस्टीम इज कीप टू द इंजिन दॅट अप्रिशिएट ऑपरेटिंग टेम्परेचर, म्हणजे इंजिनला रनिंग टेम्परेचरला किंवा चालू स्थितीत ठेवण्यासाठी जेवढं टेम्परेचर आवश्यक असते त्या टेम्परेचरला ठेवणं हे कूलिंग सिस्टीमचं काम आहे। त्यानंतर कूलिंग सिस्टीम मध्ये रिझन्स काय असतात कूलिंगचे, टू प्रमोट हाय व्हॉल्यूमेट्रिक इफिशियन्सी, टू एन्श्युअर प्रॉपर कंबशन अँड टू एन्श्युअर मेकॅनिकल ऑपरेशन टू रिलायबिलिटी, म्हणजे प्रत्येक गोष्ट इंजिन मधली चालणारी ही व्यवस्थितरित्या चालली पाहिजे किंवा तिने त्या वस्तूचं काम फुल इफिशियंट असलं पाहिजे, त्यासाठी कूलिंग सिस्टीमचा उपयोग केला जातो। त्यानंतर आहे इफेक्ट ओव्हर कूलिंग। कूलिंग आणि ओव्हर कूलिंग या दोन गोष्टी मधला विषय म्हटलं तर बाकी देशांमध्ये, भारतातला जर विषय सोडला तर बाकी देशांमध्ये नॉर्वे, सायबेरिया, रशिया या देशांमध्ये बर्फाळ प्रदेश असल्यामुळे तिथे कूलिंग सिस्टीमचा उपयोग वेगळ्या पद्धतीने केला जातो। तिथले इंजिन थंडीच्या दिवसांमध्ये सुरू होण्यासाठी भरपूर वेळ लागतो किंवा तिथले लोक जोपर्यंत थंडीचे दिवस आहेत किंवा 4 महिने, 5 महिने किंवा 6 महिने, आता नॉर्वेमध्ये 6 महिने उजेड आणि अंधाराचा दिवस चाललेले असतात, 6 महिने उजेड आणि 6 महिने अंधार असतो। त्यामुळे बर्फाळ प्रदेशामध्ये इंजिन चालू ठेवण्यासाठी ते लोक कंटिन्यू इंजिन सुरू ठेवतात। इंजिनच्या खाली जाळ, स्टोव किंवा त्यांच्या प्रकारे जे असतील वस्तू त्याचा उपयोग करून ते ओव्हर कूलिंग साठी वापरले जाते। द थर्मल इफिशियन्सी ऑफ डिफरेस ड्यू टू मोर लॉस ऑफ हीट कॅरिड बाय कूलंट। त्यानंतर आहे द वेपोराइज ऑफ द फ्युएल इज लेस रिस्क्वेबल लो कंबशन इफिशियन्सी, म्हणजे जर जास्त इंजिन थंड असलं तर कंबशन चेंबर मध्ये जे पेट्रोल, डिझेल किंवा कुठल्या ज्या पदार्थावर ती गाडी चालत असेल त्याचं कंबशन योग्य प्रमाणात होत नाही, त्याच्यामुळे प्रदूषण किंवा गाडीच्या सायलेन्सर मधून धूर निघणं हे स्वाभाविक आहे। ते होऊ नये म्हणून कूलिंग सिस्टीमचा उपयोग केला जातो। त्यानंतर टाइप्स ऑफ कूलिंग सिस्टीम। पहिला आहे बघा एअर कूलिंग सिस्टीम, त्यानंतर आहे लिक्विड कूलिंग सिस्टीम। एअर कूलिंग सिस्टीम म्हणजे डायरेक्ट आपण टू व्हीलर मध्ये वापरतो ती एअर कूल्ड सिस्टीम, ज्याला कुठल्या प्रकारचं वॉटर, लिक्विड किंवा फॅन वगैरे काही लावलेला नसतो। इंजिनच्या हेडवर फ्लेन्स बनवलेले असतात, त्या दोन्ही फ्लेन्स मधून हवा चालताना हवेच्या साहाय्याने ते इंजिन कूल केले जाते। त्यानंतर आहे लिक्विड कूलिंग सिस्टीम, ज्याच्यामध्ये कूलंट, वॉटर किंवा डिस्टिल वॉटर या गोष्टीचा उपयोग केला जातो। त्यानंतर आहे रिमार्क दिला आपण एव्हिएशन इंजिन, मोटरसायकल इंजिन अँड स्कूटर इंजिन आर एअर कूल्ड व्हाईल द स्टेशनरी अँड ऑटोमोबाईल इंजिन्स आर लिक्विड कूल्ड, म्हणजेच हवेत चालणारं विमान किंवा टू व्हीलर किंवा स्कूटी किंवा मोटरसायकल हे एअर कूल्ड आहे। आणि नंतर स्टेशनरी अँड ऑटोमोबाईल इंजिन म्हणजे गाडीमध्ये वापरण्यात येणारे किंवा एका ठिकाणी स्थायी इंजिन जे असतात त्यामध्ये लिक्विड कूलिंग सिस्टीम वापरले जाते। त्यानंतर एअर कूलिंग सिस्टीम काय आहे हे समजून घेऊया। एअर कूल्ड इंजिन डिपेंड्स ऑन एअर फ्लो अक्रॉस देअर एक्सटर्नल सरफेस ऑफ द इंजिन सिलेंडर टू रिमूव्ह द नेसेसरी हीट अँड अमाउंट ऑफ हीट डिपेंड्स अपॉन द एरिया ऑफ कूलिंग सरफेस इज कॉन्टॅक्ट विथ एअर, म्हणजे जो भाग गरम आहे तो डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये आहे एअरच्या। मास फ्लो रेट ऑफ एअर, टेम्परेचर डिफरन्स बिटवीन सिलेंडर अँड एअर अँड कंडक्टिव्हिटी ऑफ मेटल, म्हणजे या दोन गोष्टीचा जेव्हा संपर्क होईल म्हणजेच फिजिक्सच्या नियमानुसार गरम वस्तू थंड वस्तूकडे आकर्षित होते असं सांगितलं जातं। तसंच हवेचा वापर करून म्हणजे मास एअर क्वांटिटी मध्ये उपयोग करून एअर कूलिंग सिस्टीम ही क्रिएट केली जाते। नंतर आहे कूलिंग फिन्स विथ एअर कूलिंग सिस्टीम। तुम्ही बघू शकता आपण
चित्रामध्ये दाखवलेलं आहे, हे फिन्स जे दाखवले आहेत, सिलेंडर विथ फिन्स, हे सिलेंडर बोर आहे, हे पिस्टन आहे, हे त्याच्यावरच्या फिन्स, या दोन्ही मधून जेव्हा हवा पास होईल तेव्हा याच्यामध्ये क्रिएट झालेली हीट या हवेच्या सहाय्याने म्हणजे थंड केल्या जाईल किंवा हीट बाहेर काढल्या जाईल. त्यानंतर एअर कूलिंग सिस्टीमचे ऍडव्हान्टेजेस काय आहे ते बघूया. द ॲब्सेन्स ऑफ रेडिएटर, कूलिंग जॅकेट, कूलंट अँड पंप्स मेक्स द इंजिन लाइटर. म्हणजे एअर कूल्ड सिस्टीम जी आहे ती लिक्विड कूल्ड सिस्टीम पेक्षा हलकी वजनात आणि कमी खर्चाची असते. द इंजिन कॅन बी ऑपरेट द कोल्ड क्लायमेट वेअर लिक्विड मे फ्रीज. त्याच्यात लिक्विड नसल्यामुळे कुठल्याही कंडिशनला ते इंजिन स्टार्ट करायला आपल्याला सोपं जाते. द फेज वेअर वॉटर इज स्केअर एअर कूल्ड इंजिन अँड ॲडव्हान्टेजेस. हँडलिंग ऑफ लिक्विड कूलंट रिक्वायर्ड पाइपिंग अँड पंपिंग ऑक्झिलरीज. म्हणजे कुठल्याही पाईपची पंपची त्या गोष्टीला गरज पडत नाही. एअर कूल्ड इंजिन हॅव नो कूलंट लिकेज फ्रीजिंग प्रॉब्लेम्स. एअर कूल्ड सिस्टीमला कुठल्या प्रकारचं लिक्विड पाईप वापरलेलं नसल्यामुळे त्याच्यात लिक्विड मध्ये लिकेज किंवा फ्रीजिंगचा कुठल्याही प्रकारचा दोष निर्माण होत नाही. एअर कूल्ड सिस्टीम डिसएडव्हान्टेजेस. आता बघितलं की ते ऍडव्हान्टेजेस काय आहे. आता यानंतर बघणार आपण त्यातले डिसएडव्हान्टेजेस काय आहे. रिलाय लार्ज अमाउंट ऑफ पॉवर टू यूज टू ड्राईव्ह द कूलिंग फॅन. इंजिन गिव्ह टू लो पॉवर आउटपुट. त्याच्यामध्ये कूलिंग सिस्टीम लिक्विड नसल्यामुळे इंजिनचा जो